हॅलो, वेलकम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कसे आहात तुम्ही? मजेत ना? बघा मित्रांनो, आपण शिकत आहोत चॅप्टर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आणि ह्या चॅप्टरच्या आपल्या कालच्या लेक्चरला आपण काय घेतलं, तर आपण बघितलं पार्शियल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. तत्पूर्वी त्याच्या अगोदर आपण बघितला होता एक फेनॉमेनॉन, तो म्हणजे डिस्पर्शन ऑफ लाईट. The process of separation of component colors of the light while it is transferring from one transparent medium, that is called as a refraction of light. एका माध्यमातून प्रकाश जेव्हा जातो तेव्हा तो त्याच्या वेगवेगळ्या रंगांमध्ये विभाजित होण्याच्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं, तर डिस्पर्शन, प्रकाशाचे अपस्करण असं होतं, असे म्हटले जातं. त्यानंतर कालच्या लेक्चरला आपण बघितलं की पार्शियल आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन काय असतं. व्हॉट इज पार्शियल इंटरनल रिफ्लेक्शन? when light enters from when a light enters a rare medium from denser medium, it get partially reflected. That is, a part of light get reflected and come back into the denser medium. This is called partial reflection of light. When a light is transferred or going from a denser medium to rare medium, घन माध्यमातून जेव्हा विरल माध्यमामध्ये, जसं वॉटर घन माध्यम झालं, एअर रेअर माध्यम झालं, याच्यामधून जेव्हा प्रकाश किरण जातो तेव्हा तो सरफेस लेअरला आदळून बाउन्स बॅक होतो काही अंशी, काही प्रमाणात. त्याला म्हटलं जातं पार्शियल इंटरनल रिफ्लेक्शन. दुसरीकडं जेव्हा प्रकाश किरण हा एक्झॅक्टली 90 डिग्री चा रिफ्रॅक्टिव्ह अँगल बनवतो, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज एक्झॅक्टली 90 डिग्री, सच अँगल इज कॉल्ड एज क्रिटिकल अँगल. अशा अँगलला काय म्हणतात? क्रिटिकल अँगल म्हणतात. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इफ angle of incident it is 90 degree. In this condition, when light is transferred from denser medium to rare medium, if angle of incident is always lesser than the angle of refraction, angle of incident हा नेहमी कमी असतो कोणापेक्षा? angle of refraction पेक्षा. कारण लाईट हा बेंड होतो कुठं? away from the medium, away from the नॉर्मल. आणि त्याच्यामुळे काय होतं की अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा नेहमी जास्त असतो अँगल ऑफ इन्सिडेंट पेक्षा. कारण जेव्हा प्रकाश किरण घन माध्यमातून विरल माध्यमामध्ये जातो तेव्हा तो स्तंभिकेच्या अपोजिट बाजूला, स्तंभिकेच्या दूर सरकतो, आणि म्हणून तो काय होतो? अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जास्त बनतो. मग जेव्हा अँगल ऑफ इन्सिडेंट 90 डिग्री असतो तेव्हा ऑब्विसली अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा मोर दॅन 90 डिग्री असतो, आणि त्यावेळेस प्रकाशाचं रिफ्रॅक्शन होत नाही, तर त्याचं होतं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. काय होतं त्याचं? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. हा फेनॉमेनॉन सुद्धा आपण बघितला होता, आहे की नाही? मग याचा आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स द्वारे याचा रेशो पण काढू शकतो, जसं की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड मीडियम, इट इज गिवन बाय sin I upon sin R, and it is given that here sin R is equal to 90 डिग्री क्रिटिकल अँगल साठी. मग 90 डिग्री असेल क्रिटिकल अँगल साठी, तर काय असेल? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड मीडियम, इट इज गिवन बाय sin I ओनली. कशावरती डिपेंड आहे? टोटल sin I वरती, बिकॉज sin 90 डिग्री इज इक्वल टू 1. ही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, आणि म्हणून आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा वापर करून क्रिटिकल अँगल हा काय करू शकतो? फाइंड आउट करू शकतो. हे झालं कालच्या लेक्चरला. आता आजच्या लेक्चरला आपण काय घेणार आहे? जसं आपण काल उल्लेख केला होता की प्रकाश हा जरी व्हाईट कलरचा दिसत असला तरी तो 7 कंपोनंट कलर पासून बनलेला आहे. याचं एक उदाहरण म्हणजे रेनबो, इंद्रधनुष्य. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पाऊस पडून गेल्यानंतर जेव्हा सूर्यप्रकाश येतो तेव्हा आपल्याला आकाशामध्ये सर्क्युलर हाफ सर्कल मध्ये काय दिसतो? इंद्रधनुष्य दिसतो. मग का इंद्रधनुष्य दिसतो? आणि त्याचे 7 रंग ते आपल्याला माहिती आहेत, जसं की ता, ना, पी, ही, नी, पा, जा. जा किंवा आपण त्याला म्हणतो जातानाही पाणी पी. इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात व्हिब्ग्योर, नाही का? त्याच्यामध्ये आहेत रेड, है ना,
कसं येते, व्ही हा रेड ऑलरेडी वरती आलाय बघा. व्ही व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येल्लो, ऑरेंज आणि रेड हे आहेत 7 कंपोनंट कलर. मग आता बघा हे इंद्रधनुष्य कसं तयार होतं. तुम्ही म्हणणार की प्रकाश किरण इथं जाऊन आदळतं कुठं. पाऊस पडून गेल्यानंतर वनस्पतींच्या पानांवरती जे काही छोटे छोटे बिंदू पाण्याचे पडलेले असतात, जे ड्रॉपलेट्स पडलेले असतात, ते आता टायनी प्रिझम म्हणून काम करतात. अत्यंत सूक्ष्म पण प्रिझम म्हणून काम करतात. पाणी जसं आता आपण इथं बघितलं की पाण्यामध्ये रिफ्रॅक्शन पण होतं प्रकाश पडून गेल्यावर आणि रिफ्लेक्शन पण होतं. म्हणून रेनबो हा जी काही प्रक्रिया आहे ती 3 प्रोसेस मिळून घडून येणारी प्रक्रिया आहे. The rainbow is a phenomenon which is occurring by the combination of the 3 processes or 3 phenomena. Which are these processes? These are the effect of dispersion, refraction and total internal reflection. म्हणजेच इंद्रधनुष्य हा जे आपल्याला ब्युटिफुल फेनॉमेनॉन दिसतो, सुंदर इंद्रधनुष्य दिसतं, हे कशामुळे दिसतं? 3 प्रक्रियेचा संगम. नंबर 1 डिस्पर्शन, प्रकाशाचे अपस्करण. नंबर 2 काय? रिफ्रॅक्शन, प्रकाशाचे अपवर्तन. आणि नंबर 3 म्हणजेच काय? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. या 3 जणांचा संयोग मिळून काय होतं? तर काय होतं? प्रकाश किरण म्हणजे आपल्याला रेनबो दिसतो, इंद्रधनुष्य दिसतं. मग आता जरा समजून घेऊयात की कसं हे वॉटर ड्रॉपलेट प्रिझम म्हणून काम करतात. बघा, सी कन्सिडर दिस इज अ वॉटर ड्रॉपलेट. हा पाण्याचा काय आहे? किरण आहे, सॉरी पाण्याचा बिंदू आहे, पाण्याचा थेंब आहे. आता सूर्यप्रकाश जेव्हा याच्यावरती पडतो, सो दिस इज द इन्सिडेंट रे. जेव्हा सूर्यप्रकाश याच्यावरती पडतो, येताना व्हाईटच लाईट आहे बघा तो. पण काय होईल त्याचं आता? ह्या व्हाईट लाईटचं जरासं आपण व्यवस्थित काढूया. हा व्हाईट लाईट, आता हा व्हाईट लाईट काय होईल? बेंट होईल थोडासा, नाही का? अजून थोडस, कारण की हा बेंड झालेला दिसला पाहिजे आपल्याला. ठीक आहे, हा प्रकाश किरण पडला, हा बेंड झाला. आता बेंड झाल्यानंतर तुम्हाला माहितीये काय? रेड पासून व्हायलेट पर्यंत काय झाला? तो इंटरनली काय झाला? चेंज केला त्याचा अँगल, कारण तो एअर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये आला. मग डेन्सर मीडियम मध्ये आला रेड आणि व्हायलेट कलर. रेड कलर बघा इथं आदळला आणि त्याचं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन झालं. आणि तो कसा झाला? बघा इथं पाण्याच्या ड्रॉपलेट मध्ये सरफेस जवळ पुन्हा आला. इथून झाल्यावर त्याचं काय झालं? पुन्हा रिफ्रॅक्शन आणि हा याने पुन्हा त्याचा अँगल चेंज केला. तसंच व्हायलेट लाईटचंही, व्हायलेट लाईट इथं आदळला, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन झालं त्याचं आणि तो इथं वॉटर सरफेस मध्ये आला, पुन्हा वापस बाहेर निघाला वॉटरच्या आणि काय झालं? तर रिफ्रॅक्ट झाला. मग ह्याच प्रोसेस तिघांचं कॉम्बिनेशन येतं. काय? सगळ्यात पहिले तर डिस्पर्शन. कसं? 7 कंपोनंट कलर मध्ये चेंज झालं बघा. त्याच्यानंतर काय? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, आदळला पूर्णतः आतमध्ये फिरून तो वापस गेला, कारण इथं अँगल ऑफ इन्सिडेंट मोर दॅन 90 डिग्री, सॉरी 90 डिग्री. then the angle of refraction becomes more than 90 and the total light get reflected. हे झालं. आता इथं रिफ्रॅक्शन बघा, तो प्रकाश किरण याच्यामध्येच न राहता तो काय होतो? दुसऱ्या बाजूने काय होतं? बाहेर सुद्धा पडतो आणि बाहेर पडत असताना त्याचं काय होतं? रिफ्रॅक्शन सुद्धा होतं. म्हणजेच काय होतं? प्रकाशाचे अपवर्तन. आणि म्हणून काय होतं की हा ब्युटिफुल फेनॉमेनॉन दिसतो. प्लीज सी हाऊ इट इज गिवन इन युअर बुक. Rainbow is a beautiful natural phenomenon. It is the combined effect of number of natural processes. It is the combined effect of dispersion, refraction and total internal reflection of light. It can be seen mainly after the rainfall. Small droplets of the water acts as a small prism. When a light rays from the sun enter these droplets, it get refracted and disperse. Then there is internal reflection as shown in the figure. And after that, once again the light gets refracted while coming out of the droplet.
ऑल दीज थ्री प्रोसेसेस टुगेदर प्रोड्यूस अ रेनबो. आकृतीमध्ये बघा मित्रांनो पुस्तकातल्या की लाईट रे हा इन्सर्ट होतोय, व्हाईट इथं येलो कलरचा दिसतोय, आणि इन्सर्ट झाला जसा तो वॉटर ड्रॉपलेट मध्ये आला तसा तो रिफ्रॅक्ट झाला, पण तो डिस्पर्शन प्रोसेस दाखवतो. कसं 7 कंपोनंट कलर मध्ये तो चेंज झाला. एक रेड कलरचा एरो दिसतोय बघा जो इन्सर्ट झालेला आहे, आणि एक व्हायलेट कलरचा. रेड कलर हा पुन्हा आढळतोय वॉटर ड्रॉपलेटच्या दुसऱ्या साईडला, आणि तो टोटली इंटरनल रिफ्लेक्शन दाखवतोय, संपूर्ण अंतर्गत परावर्तन. आदळून तो वापस ड्रॉपलेटच्या बाहेर येतोय बघा, आणि बाहेर आल्यानंतर त्याचं काय होतं, रिफ्रॅक्शन. पाण्याच्या ड्रॉपलेट मधून बाहेर पडत असताना पुन्हा त्याचं काय होतंय बघा, रिफ्रॅक्शन होतंय. रेड लाईट बघा खाली दिसतंय आणि त्याच्यावरती आहे व्हायलेट लाईट, अशा पद्धतीनं. आणि ह्या तिन्ही फिनॉमिनॉन घडून आल्यामुळे म्हणजेच काय, सगळ्यात पहिले डिस्पर्शन. जसा प्रकाश किरण वॉटर ड्रॉपलेट मध्ये एंटर करतो, काय झालं, डिस्पर्शन. तो 7 कंपोनंट कलर मध्ये विभाजित झाला. त्याच्यानंतर झाला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. जसा तो आदळला वॉटर ड्रॉपलेटच्या आतमधल्या सरफेस वरती, तो बाउन्स बॅक झाला, वापस फिरला, आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन दाखवलं. जसा तो वॉटर ड्रॉपलेटच्या पुन्हा बाहेर यायला लागला तसं त्याचं झालं रिफ्रॅक्शन, म्हणजेच काय तर अपवर्तन. आणि ह्या सगळ्यांचा कंबाईन इफेक्ट म्हणून काय मिळालं आपल्याला, रेनबो म्हणजेच इंद्रधनुष्य ही प्रक्रिया मिळाली. आलं लक्षामध्ये. तर त्याच्यानंतर बघा मित्रांनो, हा रेनबोचा फेनॉमेनॉन झाला की लाईट इन्सर्ट केला कशामध्ये, वॉटर ड्रॉपलेट मध्ये. इथं झालं डिस्पर्शन. डिस्पर्शन मध्ये 7 कंपोनंट कलर मध्ये लाईट काय झाला, सेपरेट झाला. त्याच्यानंतर तो आदळला, इथं झालं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. बघा इंटरनल रिफ्लेक्शन इथं, आणि इथून जेव्हा तो वॉटर ड्रॉपलेट मधून बाहेर पडतोय प्रकाश किरण, तेव्हा त्याचं झालं रिफ्रॅक्शन. डिस्पर्शन, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन, हे तिन्ही फेनॉमेनॉन घडून आले आणि आपल्याला काय मिळाला, रेनबो. त्यानंतर एक उदाहरण आहे याच्यावरचं, ते आपण घेणार आहोत. उदाहरण सोडून घेणार आहोत. बघा प्लीज सी ऑन युअर स्क्रीन. सॉल्व एक्झाम्पल नंबर 1. The absolute refractive index of water is 1.36. What is the velocity of light in water? Velocity of light in vacuum is 3 into 10 to the power of 8 meter per second. बघा मित्रांनो, आपल्याला पाण्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, आणि तो किती आहे, तर तो आहे 1.36. बघा म्हणजे इथं सगळ्यात पहिले गिव्हन काय आहे आपल्याला, तर n हा गिव्हन आहे आणि तो आहे 1.36. त्याच्यानंतर व्हेलॉसिटी ऑफ लाईट दिलेली आहे कशामध्ये, व्हॅक्यूम मध्ये. तर व्हेलॉसिटी ऑफ लाईट व्हॅक्यूम मध्ये किती आहे आपल्याला माहिती आहे, 3 into 10 to the power of 8 मीटर पर सेकंद. तर ते विचारत आहे की पाण्यामध्ये, त्या पाण्यामध्ये लाईटची व्हेलॉसिटी किती असेल, व्हॉट इज द व्हेलॉसिटी ऑफ लाईट. मग याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला वापरायचा काय आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला काय असणार आहे आपला, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ काय बोला, फर्स्ट मीडियम टू सेकंड मीडियम. फर्स्ट मीडियम टू सेकंड मीडियम. आता इथं आपला V2 कोण आहे, सपोज V2 हे काय, वॉटर, आणि ते आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. मग आता काढायचं आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर्म्युला काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू V1 अपॉन V2. मग आपला व्हॅल्यू पुट करून द्या. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड मीडियम काय असणार आहे, तर V1 ची व्हॅल्यू किती आहे, ती आहे 3 into 10 to the power of 8 मीटर पर सेकंद, आणि V2 ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला दिलेला आहे 1.36. बरोबर आहे. मग आता काय करू, याला आपण चेंज करू. म्हणजे V2 ला द्या पाठवून या बाजूला, हा इकडे भागाकारात इकडे आल्यावर येईल गुणाकारात, म्हणजे वरती येईल न्यूमरेटरला, आणि हा इकडे डिनॉमिनेटरला जाईल. म्हणजे आपल्याला काय मिळेल, V2 is equal to 3 into 10 to the power of 8 upon 1.36. आणि V2 ची व्हॅल्यू किती येते, मग जर तुम्ही याला सॉल्व्ह केलं तर याची व्हॅल्यू येते 2.21 into 10 to the power of 2.21 into 10 to the power of 8 मीटर पर सेकंद. ही आहे त्याची व्हॅल्यू. म्हणजेच काय, तर पाण्यामध्ये त्या लाईटची जी व्हेलॉसिटी असेल ती असेल 2.21 into 10 to the power of 8
मीटर पर सेकंद। आलं लक्षामध्ये? म्हणजेच व्हॅक्यूम मध्ये ती आहे 3 इंटू 10 टू द पॉवर ऑफ 8 मीटर पर सेकंद, आणि ती कशामध्ये? वॉटर मध्ये असणार आहे, मीडियम मध्ये 2.21 इंटू 10 टू द पॉवर ऑफ 8 मीटर पर सेकंद। व्हेलॉसिटी कशी काढली? तर आपण यासाठी यूज केला फॉर्म्युला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा. Refractive index of the first medium with respect to second medium. So velocity of light in first medium upon velocity of light in second medium. Velocity of light in water vacuum किती आहे आपली? तर ती आहे 3 into 10 to the power 8 meters per second. मग velocity of vacuum आपण पहिले लिहिली, त्याच्यानंतर काढायची होती velocity of water. Velocity of water इथं खाली लिहिली, ती V2 ने दर्शवली आपण. Refractive index of vacuum with respect to water given by V1 upon V2, 1.36 is equal to 3 into 10 to the power 8 upon V2. V2 ला या बाजूला पाठवलं तर 1.36 ला इकडे घेतलं, आपल्याला उत्तर मिळालं 2.21. दुसरं उदाहरण बघा, प्लीज सी द सेकंड एक्झाम्पल. लाइट ट्रॅव्हल्स विथ अ वेलोसिटी ऑफ 1.5 into 10 to the power of 8 meter per second in a medium. On the entering second medium, the velocity of light becomes 0.75 into 10 to the power of 8 meter per second. What is the refractive index of the second medium with respect to the first medium? बघा मित्रांनो, आता इथं आपल्याला दुसरं दिलेलं आहे काय? तर V1 ची व्हॅल्यू दिलेली आहे. पहिल्या माध्यमामध्ये वेलोसिटी जी आहे लाईटची ती आहे 1.5 into 10 to the power of 8 मीटर पर सेकंद. V2 वेलोसिटी इन सेकंड मीडियम आपल्याला दिलेली आहे, ती आहे झाली 0.75 into 10 to the power of 8 मीटर पर सेकंद. वेलोसिटी कमी झालेली आहे बघा, याचाच अर्थ दुसरा मीडियम जे आहे ते अजून घन आहे, डेन्सर आहे, त्याच्यामुळे वेलोसिटी लाईटची कमी झालेली आहे. ठीक आहे, मग ते विचारताय की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असेल सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. मग बघा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द लाईट second medium with respect to first medium is what? So refractive index of the second medium with respect to first medium is equal to velocity of light in first medium upon velocity of light in second medium. म्हणजेच काय? V1 upon V2. त्या सूत्रामध्ये किमती टाकून 1.5 into 10 to the power of 8 आणि इकडं 0.75 into 10 to the power of 8, आणि मग याचं जे उत्तर काढलं तर ते उत्तर किती येतं? तर ते येतं 2. बघा, 0.75 गुणिले 2 बरोबर 1.50, म्हणजेच आहे 1.5. आणि हे आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम, फर्स्ट मीडियम वरती, सेकंड मीडियम खाली. सो 2 इज द आन्सर. आणि ह्या नोट वरती हा चॅप्टर देखील काय झालेला आहे? संपलेला आहे. तर ह्या लेक्चरला इथं थांबूयात, भेटूयात पुढच्या लेक्चरला. एक्सरसाइज तुम्हाला होमवर्क म्हणून करायचे आहे. पुढच्या लेक्चरला आपण भेटणार एक नवीन चॅप्टर सोबत. तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा आणि शिकत राहा. शिकणं थांबवू नका.